व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप काय सांगितलं होतं त्या ठिकाणी क्लोज्ड ॲट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी 180. इन दिस केस वी हॅव टू सी द व्हॅल्यू दॅट इज काय मिळालं होतं त्या ठिकाणी एन इज इक्वल टू पी अपॉन काय मिळालं होतं 4A. बरोबर. दिस इज अ काय भेटलं होतं फंडामेंटल मोड ऑफ फ्रिक्वेन्सी दॅट इज द फर्स्ट हार्मोनिक. Then we have to get second value that is n1 is equal to 3n, that is this is the second overload and it is the काय सांगितलं होतं third harmonic. आणि in third mode of vibration we have to get the value n2 is equal to काय सांगितलं होतं त्या ठिकाणी value n, that is the काय सांगितलं होतं this is the second overload and fifth काय सांगितलं होतं त्या ठिकाणी harmonic. मीन्स काय सांगितलं होतं when pipe closed at one end असेल तर we have to get the काय मिळालं होतं त्या ठिकाणी odd harmonics are present सांगितलं आणि even harmonics are काय सांगितलं होतं त्या ठिकाणी absent सांगितलं. बरोबर आहे. परत बाउंड्री कंडिशन काय सांगितली होती क्लोज एंडला काय फॉर्म होत होते नोड्स फॉर्म होत आणि ओपन एंडला काय फॉर्म होत होते नोड्स फॉर्म. राईट. देन वी हॅव टू सीन काय करणार आहे त्या ठिकाणी टुडे वी हॅव टू डिस्कसिंग व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ. आता पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर बाउंड्री कंडिशन काय मिळणार आहे ॲट ओपन एंड्स अँटी नोड्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी फॉर्म्स आहे. मग आपल्याला सांगितलं आहे फेन अ सोर्स ऑफ साऊंड लाईट सांगितलं त्या ठिकाणी ट्युनिंग फोर्क हीच काय सांगितलं त्या ठिकाणी हेल्प नियर इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी 180 जो वी हॅव टू टेकन ट्युनिंग फोर्क घेतला आणि त्याच्या कोणत्याही एका बाजूला आपण काय केलं हेल्प केला तर त्या ठिकाणी काय होणार आहे इट सेंड्स द वेव्ह इनसाइड द काय होणार आहे त्या ठिकाणी पाईप म्हणजे तिथल्या वेव्ह ज्या आहेत त्या सेंड्स कुठं होणार आहेत त्या पाईपमधून पास होणार. इवन दो द एंड्स ऑफ पाईप्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ एंड म्हणजे पाईप ओपन ॲट बोथ एंड असल्यामुळे काय होणार आहे द एअर इनसाइड द काय येणार आहे त्या ठिकाणी पाईप इज स्टील बाउंड बाय द काय येणार आहे त्या ठिकाणी वॉल्स ऑफ द ट्यूब सांगितलं आणि ॲज अ रिझल्ट द एअर इनसाइड द पाईप इज लिटल काय सांगितलं त्या ठिकाणी डेन्सर सांगितलं म्हणजे ते एअर जी इनसाइडला आहे ती कशी असणार आहे त्या ठिकाणी डेन्सर सांगितले दॅन द काय सांगितलं त्या ठिकाणी एअर आउटसाईड म्हणजे आउटसाईडच्या एअरपेक्षा आतली पाईपमधली जी एअर आहे ती थोडीशी कशी आहे डेन्सर आहे. फेन द वेव्स ट्रॅव्हल्स टू द काय सांगितलं त्या ठिकाणी अदर ओपन एंड देर इज अ पार्शल रिफ्लेक्शन ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन एंड म्हणजे ओपन एंडला काय होणार आहे तिथं पार्शल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस होणार आहे. द पार्शली रिफ्लेक्टेड वेव्ह सुपर इम्पोज्ड विथ द इन्सिडंट वेव्ह अंडर सम सुटेबल कंडिशन स्टेशनरी वेव्स विल बी काय सांगितलं त्या ठिकाणी फॉर्म त्यामुळे तिथं काय फॉर्म झाली स्टेशनरी वेव्ह विल बी काय झाली फॉर्म झाली. देर इज अ मॅक्झिमम फ्रीडम फॉर द मोशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी एअर कॉलम ॲट बोथ द एंड्स ॲज पाईप इज काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन एंड ॲट काय सांगितले ओपन ॲट बोथ एंड जिथे एअर पार्टिकल्स काय झाले त्या ठिकाणी फ्री व्हायब्रेशनला जास्तीत जास्त फ्री व्हायब्रेशन मिळणार का बिकॉज पाईप काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ एंड आणि बोथ एंड असल्यामुळं तिथं मॅक्झिमम फ्रीडम फॉर मोशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी एअर कॉलम सांगितलं आहे ॲट बोथ द काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन एंड. आता सपोज त्यांनी सांगितलं आहे अ कॉम्प्रेशन इज प्रोड्यूस सांगितलं. आता आपण सांगितलं होतं इन केस ऑफ अ लॉन्जिट्युडनल वेव्स कॉम्प्रेशन अँड रेअरफेक्शन्स आर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी अल्टरनेटली प्रोड्यूस सांगितलं होतं सम वेव्हच्या बाबतीत सांगितलं होतं. मी तर सांगितलं सपोज अ कॉम्प्रेशन इज प्रोड्युस्ड बाय अ ट्युनिंग फोर्क ट्रॅव्हल्स थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी एअर कॉलम इट गेट्स रिफ्लेक्टेड ॲज अ काय सांगितलं त्या ठिकाणी रेरिफॅक्शन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन एंड म्हणजे इथं आपण ट्युनिंग फोर्क हेल्ड केला तर त्याच्यामधनं काय झालं सुरुवातीला जर कॉम्प्रेशन असते तर त्याच्यामधनं कॉम्प्रेशनची वेळ पास होणार मात्र अदर एंडला आपण ज्यावेळी जाऊ तिथं आम्हाला काय मिळणार आहे वी गेट द काय मिळणार आहे त्या ठिकाणी रेरिफॅक्शन्स तिथं मिळणार आहे म्हणून सांगितलं काय त्या ठिकाणी इट गेट्स रिफ्लेक्टेड ॲज अ काय सांगितलं त्या ठिकाणी रेरिफॅक्शन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन एंड. द रेअरफॅक्शन मूव्ज काय सांगितलं त्या ठिकाणी बॅक्स अँड गेट रिफ्लेक्टेड ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी कॉम्प्रेशन ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑर्डर म्हणजे जर तिथं घेतलं की रेअरफॅक्शन जे आहे ती काय होणार आहे मूव्ज बॅक होणार आहे परत ते बॅक झाले तर आम्हाला काय मिळणार आहे अदर एंड असेल तिथं आम्हाला काय मिळणार आहे कॉम्प्रेशन म्हणजे इथून जर आमचे कॉम्प्रेशन स्टार्ट झाले तर आम्हाला इथं काय होणार रेरिफॅक्शन परत हे रेरिफॅक्शन आहे गेट्स रिफ्लेक्टेड झाले ते हिअर वी गेट द काय मिळणार आहे त्या ठिकाणी कॉम्प्रेशन ॲट द अदर एंड. इट सफर सेकंड रिफ्लेक्शन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन एंड नियर द काय सांगितलं त्या ठिकाणी सोर्स अँड देन इंटरफेअर विथ द वेव्ह कमिंग इन बाय अ पाथ डिफरन्स ऑफ किती सांगितलं आहे पाथ डिफरन्स विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 2m. आता डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन
आम्ही इथं बघणार आहे डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ एंड विच आर शोन इन द फिगर ए, फिगर बी आणि फिगर काय सांगितलं त्या ठिकाणी सी. म्हणजे इन दिस फिगर दॅट इज फिगर ए, फिगर बी आणि फिगर सी मध्ये पाईप ओपन ॲट काय त्या ठिकाणी बोथ एंड आहे. आणि मग मोड ऑफ व्हायब्रेशन वी हॅव टू सी इन द काय सांगणार आहे त्या ठिकाणी इच फिगर. फेन वी हॅव टू सी द मोड ऑफ व्हायब्रेशन फॉर द काय सांगितलं त्या ठिकाणी फर्स्ट फिगर दॅट इज मोड ऑफ व्हायब्रेशन आपण काय घेऊया फॉर फिगर ए साठी. हिअर वी हॅव टू टेकन फॉर फिगर काय सांगणार त्या ठिकाणी ए. हिअर वी हॅव टू सी दॅट ॲट द ओपन एंड काय सांगितलं बाउंड्री कंडिशन अँटीनोड्स आर फॉर्मड ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन एंड. देअरफॉर इन दिस फिगर ए वी हॅव टू सी सम अँटीनोड्स अँड सम काय देणार आहे त्या ठिकाणी नोड्स. वी हॅव टू सी हिअर when we have to see that is in this two antinodes and one काय मिळालं त्या ठिकाणी nodes are काय झालं त्या ठिकाणी फॉर्म. जे इन फिगर ए काय मिळालं टू antinodes and one काय मिळालं त्या ठिकाणी nodes. आता डिस्टन्स बिटवीन काय करणार आहे त्या ठिकाणी टू सक्सेसिव्ह antinodes we have to know here right. Now what is the distance between two successive antinodes? लॅम्बडा काय मिळालं त्या ठिकाणी 2. therefore length of the काय येणार आहे त्या ठिकाणी एअर कॉलम which is the काय येणार आहे फॉर द पाईप ओपन ॲट बोथ एंड which is equal to काय मिळालं लॅम्बडा बाय 2 मिळालं. पुन्हा आपण इथं लिहूया हेन्स लेंथ ऑफ एअर कॉलम which is equal to काय मिळणार आहे त्या ठिकाणी डिस्टन्स between two successive antinodes. Distance between two successive antinodes. In figure A काय होणार आहे त्या ठिकाणी कॅपिटल एल which is the length of काय घेतलं एअर कॉलम and we have to get the value काय मिळाली लॅम्बडा बाय काय मिळाली त्या ठिकाणी 2 right. Hence we have to find out the value for this lambda that is for the wavelength which is equal to 2 capital L. Then we have to see the relation between velocity, frequency and काय घेतलं त्या ठिकाणी wavelength that is v is equal to n lambda where v be the velocity, n be the frequency आणि lambda be the wavelength. This n for the काय सांगितलं त्या ठिकाणी फर्स्ट मोड म्हणून this n is known as a fundamental frequency right. Then we have to substituting the value in this lambda that is v is equal to n lambda having value 2l. Therefore we have to get काय मिळालं v is equal to n into काय मिळालं त्या ठिकाणी 2l. We have to find out the value for the n. Then equation becomes काय होणार p upon 2l. That is we have to get the value first value that is n is equal to p upon 2l. This is the काय म्हणणार त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा काय म्हणणार इट इज द लोएस्ट फ्रिक्वेन्सी. And which harmonics is present here? It is the first harmonic. मीन्स आम्हाला या केसमध्ये काय मिळालं दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर द काय मिळालं त्या ठिकाणी व्हॅल्यू पेन पाईप ओपन एंड काय सांगितलं बोथ एंड आणि दिस इज द काय सांगितलं त्या ठिकाणी फर्स्ट हार्मोनिक. दे फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर द velocity that is v is equal to we have to get काय व्हॅल्यू 2nl. त्या ठिकाणी ह्या व्हॅल्यू v ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे हा पुढे इकडे गेला तर वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली v is equal to 2nl. पुस्तकमध्ये दिले बघा तुमच्या v is equal to 2nl. v is equal to 2nl. दिस इज द काय सांगितलंय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी और द काय सांगितलं त्या ठिकाणी फर्स्ट हार्मोनिक आणि इट इज द लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ काय मिळालं त्या ठिकाणी व्हायब्रेशन. म्हणजे काय होणार आहे फेन पाईप ओपन एट काय असेल बोथ एंड असेल वेलोसिटी हॅविंग द व्हॅल्यू काय मिळणार आहे v इज इक्वल टू 2nl आणि फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय मिळणार आहे n इज इक्वल टू p अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2l राईट. देन आपण काय बोलूया त्या ठिकाणी फॉर द फिगर बी फर्स्ट व्हॅल्यू काय मिळाली n इज इक्वल टू p अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2l मिळालं राईट. आता फॉर द फिगर काय घेऊया आपण त्या ठिकाणी बी
इन दिस फिगर वी हॅव टू सीन ऑल्सो दॅट काय सांगितलंय ॲट द ओपन एंड काय झाले त्या ठिकाणी अँटी नोड्स आर काय झाले त्या ठिकाणी फॉर्म झाले. आता अँटी नोड फॉर्म झाले तर फिगर बी मध्ये किती अँटी नोड्स दिसतात 1 2 3. म्हणजे इन फिगर बी काय मिळाले त्या ठिकाणी फर्स्ट फिगर मध्ये 2 अँटी नोड आणि 1 काय होता नोड होता. इन फिगर बी मध्ये काय दिसतंय 3 अँटी नोड्स आणि किती नोड्स मिळाले 2 नोड्स मिळाले. इन फिगर बी 3 अँटी नोड्स अँड 2 नोड्स आर काय मिळाले त्या ठिकाणी प्रेझेंट फॉर्म झाले. तर हिअर वी हॅव टू फाइंड आउट काय येणार आहे त्या ठिकाणी लेंथ ऑफ एअर कॉलमची व्हॅल्यू. मग आम्ही काय सांगितलं होतं लेंथ ऑफ एअर कॉलम विच इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द काय सांगितलं होतं 2 सक्सेसिव्ह काय सांगितलं होतं त्या ठिकाणी अँटी नोड्स. आता इथं लेंथची आपल्याला व्हॅल्यू काढायची. पण लेंथ ऑफ एअर कॉलम आपल्याला काढायचं असेल तर व्हॅल्यू काय येणार एल इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू काढली पाहिजे. आता इथं काय सांगितलं हे 2 सक्सेसिव्ह अँटी नोडमधलं डिस्टन्स किती आलं लॅम्बडा बाय काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळालं बरोबर आहे. प्लस आता काय होणार आहे हा 2 सक्सेसिव्ह अँटी नोडमधला डिस्टन्स मग किती आलं लॅम्बडा बाय 2 विच इज इक्वल टू काय मिळालं 2 लॅम्बडा अपॉन काय मिळालं 2 2 2 काय झाले कॅन्सल. वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळालं लॅम्बडा. म्हणजे लेंथ ऑफ एअर कॉलमची व्हॅल्यू विच इज इक्वल टू काय मिळाली त्या ठिकाणी लॅम्बडा मिळाली. आणि म्हणून आपण इथं लिहूया एल इज इक्वल टू काय लिहिलं लॅम्बडा. आपण काय घेतलं फॉर नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन जिथं सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आला इन दिस सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन वेवलेंथ ऑल्सो काय होणार आहे चेंजेस होत जाणार आहे फ्रिक्वेन्सी ऑल्सो चेंजेस. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न हिअर काय लिहिलं त्या ठिकाणी लॅम्बडा 1. आणि मग आपण इथं व्हॅल्यू घेऊया हिन्स एल इज इक्वल टू वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी लॅम्बडा 1 मिळाली राईट. वेलोसिटी ऑफ साऊंड कशी असणार आहे कॉन्स्टंट. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न पी इज इक्वल टू एन लॅम्बडा. फॉर सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन N1 इथं काय झालं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी झाली आणि लॅम्बडा 12 इथं काय झालं त्या ठिकाणी वेवलेंथ झाली राईट. मीन्स आम्हाला व्हॅल्यू कोणाची मिळाली पाहिजे आता वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू N1 विच इज इक्वल टू P अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी लॅम्बडा. आता लॅम्बडा 1 हॅवी व्हॅल्यू काय मिळाल्या L हिन्स काय व्हॅल्यू मला P अपॉन कॅपिटल L इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी N1. आता मग आम्हाला रिलेशन फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं इथं द्यायचं आहे. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल N1 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाल्या N1 इज इक्वल टू P अपॉन L मिळाले. मग पुढची व्हॅल्यू कशी काढते N1 इज इक्वल टू 2N येते का बघा. N1 इज इक्वल टू काय सांगितलंय 2N सांगितलंय. यांची व्हॅल्यू काय सांगितलं N इज इक्वल टू P अपॉन काय सांगितलंय 2L सांगितलं बरोबर आहे. आणि आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली N1 इज इक्वल टू 2L होते काय सांगा N1 इज इक्वल टू 2N मध्ये बरोबर आहे. P अपॉन L म्हणजे काय झालं L झालं. मग आता आम्ही इथं 2 घेतो इंटू यांची व्हॅल्यू काय झालं P अपॉन काय घेतला 2L घेतला 2 2 कॅन्सल मिळालं. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू कोणाची मिळाली P अपॉन Lची मिळाली कळते काय. म्हणून आम्ही काय सांगणार N1 इज इक्वल टू काय मिळालं व्हॅल्यू आम्हाला 2N मिळालं बरोबर आहे. आता N1 म्हणजे काय झालं त्या ठिकाणी फर्स्ट ओव्हरटोन का सेकंड ओव्हरटोन. आता हायर फ्रिक्वेन्सी मिळाली कोणापेक्षा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा बरोबर आहे. की N इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं P अपॉन 2L मिळालं. हिअर वी हॅव टू गेट काय मिळालं N1 इज इक्वल टू P अपॉन L मिळालं. मीन्स N1 इज इक्वल टू काय मिळालं 2L. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा ही फ्रिक्वेन्सी काय झाली ग्रेटर झाली 2 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी काय झाली हायर झाली. म्हणजे फ्रिक्वेन्सी हायर झाली म्हणजे इट इज द काय म्हणणार त्या ठिकाणी फर्स्ट ओव्हरटोन आणि विच हार्मोनी सेकंड आहे. म्हणजे काय मिळालं आम्हाला इथं सेकंड हार्मोनी. म्हणजे इन केस ऑफ काय म्हटलं आपण त्या ठिकाणी पाईप ओपन एट बोथ एंड असेल. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनला काय मिळालं आम्हाला वी हॅव टू गेट काय मिळालं फर्स्ट ओव्हरटोन अँड सेकंड काय मिळालं त्या ठिकाणी हार्मोनी. पुस्तकामध्ये दिले बघा दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी सेकंड हार्मोनी और काय सांगितलं त्या ठिकाणी फर्स्ट ओव्हरटोन. N1 इज इक्वल टू व्हॅल्यू किती सांगितलं त्या ठिकाणी 2N सांगितलं कळत आहे. म्हणजे वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली N1 इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 2N मिळालं. आता पुढच्या आपण फिगरमध्ये जाऊया. इन फिगर आता कोणती येणार फिगर कोणती येणार आमची म्हणजे इन फिगर आपण काय लिहिलं त्या
ठिकाणी सी. इन द फिगर सी म्हणजे इन नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन वी हॅव टू गेट काय मिळणार आहे, पाईप ओपन एट बोथ एंड, अँटीनोड्स आर फॉर्म्ड एट काय सांगितलं, ओपन एंड सांगितलं बरोबर आहे. लेंथ ऑफ एअर कॉलम म्हणजे काय होणार आहे, डिस्टन्स बिटवीन काय येणार आहे, 2 सक्सेसिव्ह अँटीनोड्स येणार आहे. आणि मग इथं घेत असताना इन द फिगर सी मध्ये काय दिसतात, हाऊ मेनी अँटीनोड्स आर फॉर्म्ड, 1 2 3 आणि 4 अँटीनोड्स. आणि हाऊ मेनी नोड्स आर फॉर्म्ड, 3 अँटीनोड्स. किती मिळाले, 3 नोड्स. म्हणजे इन फिगर सी मध्ये आपण काय सांगणार, 4 अँटीनोड्स अँड 3 नोड्स आर काय झाले त्या ठिकाणी फॉर्म झाले बरोबर आहे. परत आपण मेजर काय करणार आहे, लेंथ ऑफ एअर कॉलम करणार आहे, एलची व्हॅल्यू घ्यायची. परत तीच प्रोसिजर करू शकताय. डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह काय घेतला, अँटीनोड्स किती आलं, लॅम्बडा बाय काय आलं, 2. डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटीनोड लॅम्बडा बाय 2 प्लस डिस्टन्स बिटवीन परत 2 सक्सेसिव्ह अँटीनोड लॅम्बडा बाय काय आलं, 2. आता काय आलं मग 3 लॅम्बडा आपण काय आलं त्या ठिकाणी 2. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली या ठिकाणी, वी हॅव टू गेट लॅम्बडा इज इक्वल टू 3 लॅम्बडा अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळालं. आता या नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी चेंजेस, वेवलेंथ ऑल्सो काय होत जाणार आहे, चेंजेस. देअरफॉर हिअर वी हॅव टू टेक वेवलेंथ काय घेतलं, लॅम्बडा 2. देअरफॉर वी हॅव टू गेट इक्वेशन काय मिळालं मला, एल इज इक्वल टू 3 लॅम्बडा 2 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2. तर नेक्स्ट मध्ये आपण लिहायचं हेन्स लेंथ ऑफ एअर कॉलम दॅट इज एल इज इक्वल टू 3 लॅम्बडा 2 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू फॉर काय करणार आहे, लॅम्बडा 2 विच इज इक्वल टू काय ना 2L अपॉन काय मिळालं 3 मिळालं. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू फॉर लॅम्बडा 2 काय मिळालं, 2L अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 3. देन काय होणार आहे, वेलोसिटी ऑफ साऊंड म्हणजे V इज इक्वल टू N लॅम्बडा. फॉर नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी बिकम्स N2 आणि वेवलेंथ बिकम्स काय होणार आहे, लॅम्बडा. देन वी हॅव टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू फॉर द लॅम्बडा 2 means V is equal to N2 lambda 2 है in the value 2 upon क्या मिळालं 3 मिळालं. Hence we have to calculate the value for the N2 काय ना 3V upon काय मिळालं त्या ठिकाणी 2L means V upon 2L राईट काय ना आहे N म्हणून 3N is equal to काय मिळालं N2 means we have to get the value काय मिळालं N2 is equal to काय मिळालं त्या ठिकाणी 3N बरोबर आहे. दिस इज द सेकंड काय म्हटलं सेकंड ओव्हरटोन आणि विच हार्मोनी थर्ड हार्मोनी इट इज द थर्ड हार्मोनी. इट इज काय मिळालं थर्ड हार्मोनिक इज काय झालं त्या ठिकाणी प्रेझेंट. म्हणजे फर्स्ट हार्मोनिक मध्ये काय मिळालं होतं आम्हाला त्या ठिकाणी की N इज इक्वल टू V अपॉन 2L. सेकंड मोड मध्ये काय मिळालं इट इज द फर्स्ट ओव्हरटोन सेकंड हार्मोनिक्स म्हणजे काय मिळालं 2N मिळालं बरोबर आहे. आणि नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन काय मिळालं N2 इज इक्वल टू 3N म्हणजे हा सेकंड ओव्हरटोन मिळाला आणि थर्ड काय मिळालं त्या ठिकाणी हार्मोनिक. आणि म्हणून सांगितलंय दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी थर्ड हार्मोनिक और काय सांगितलं सेकंड ओव्हरटोन. आता या केसमध्ये काय मिळते वेन पाईप ओपन एट बोथ एंडमध्ये ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. आपण क्लोजमध्ये काय सांगितलं होतं सगळे ऑड हार्मोनिक्स मिळाले. मग इथं आहे का इथं ऑड पण मिळाले आणि इव्हन पण मिळाले बरोबर आहे. म्हणून वाक्य तिथे आहे बघा दस अंडरलाईन करून ठेवा दस ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ॲज ओव्हरटोन्स इन द मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम ओपन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ एंड. जे वेळी पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर तिथं आम्हाला काय मिळणार आहे ऑल हार्मोनिक्स आर काय होणार आहे त्या ठिकाणी प्रेझेंट ॲज काय येणार आहे त्या ठिकाणी ओव्हरटोन्स इन द मोड ऑफ व्हायब्रेशन वेन पाईप ओपन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ एंड बरोबर आहे. जर आपण सांगितलं द फ्रिक्वेन्सी आम्हाला काढायची आहे फॉर द पीथ ओव्हरटोन काढायची असेल तर आपण घेतलं होतं पीथ ओव्हरटोनसाठी त्याची फ्रिक्वेन्सी काय होती आमची N होती बरोबर आहे. आणि मग त्या पीथ ओव्हरटोनसाठी जर फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर वी हॅव टू गेट द फॉर्म्युला NP इज इक्वल टू P प्लस 1 इंटू काय येणार आहे त्या ठिकाणी N येणार आहे. म्हणजे काय येणार आहे N मीन्स काय येणार आहे त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. आणि मग फॉर्म्युला काय मिळालं
एन पी इज इक्वल टू इन ब्रॅकेट पी प्लस 1 इंटू काय येणार आहे त्या ठिकाणी एन. वेअर एन इज द काय सांगितलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि पीच्या व्हॅल्यू काय येणार आहे त्या ठिकाणी 0 1 2 3 अशा डॅश 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 किती असेल कळते. आता एक पॉईंट सगळ्यात शेवटचा आहे तेवढा आपण सांगूया आणि थांबूया. इट मे बी नोटेड दॅट सांगितलं. काय नोटेड दॅटमध्ये आहे बघा. साऊंड प्रोड्युस्ड बाय अँड काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन पाईप कंटेन्स काय मिळाले त्या ठिकाणी ऑल हार्मोनिक्स. म्हणजे ओपन पाईप असेल तर आम्हाला ऑल हार्मोनिक्स मिळाले बरोबर आहे. आणि इट्स क्वालिटी इज रिचर दॅन दॅट ऑफ द कोणासाठी पेक्षा आहे प्रोड्युस्ड बाय अ पाईप क्लोज्ड बरोबर आहे असं मिळालेलं आहे. म्हणजे इट्स क्वालिटी जी आहे ती क्वालिटी चांगली कोणाची आहे पाईप ओपन ॲट बोथ एंडची चांगली आहे दॅन दॅट ऑफ कोणापेक्षा क्लोज्ड पाईप क्लोज्डपेक्षा. आणि दुसरं सांगितलं आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम in an open pipe is double that of the fundamental frequency of vibration in काय सांगितलं त्या ठिकाणी क्लोज्ड पाईप ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी सेम लेंथ. म्हणजे जेव्हा आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन काढणार आहे एकाची व्हॅल्यू काय मिळाली होती एन इज इक्वल टू पी अपॉन 2n मिळाली आणि पहिल्याची काय मिळाली होती एन इज इक्वल टू पी अपॉन काय मिळालं होतं 4n मिळालं. हे कोणासाठी मिळालं होतं क्लोज्डसाठी मिळालं. आणि ओपनसाठी काय मिळालं आहे पी अपॉन काय मिळाले त्या ठिकाणी 2n. म्हणजे आम्ही काय रिलेशन सांगू शकतो त्या ठिकाणी कोणाची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जास्त आहे. वाक्य सांगितलं आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अँड ओपन पाईप हे आहे इज काय सांगितलं डबल दॅट ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ पाईप क्लोज्ड ॲट 1 end. म्हणजे काय सांगणार एन ओ इज इक्वल टू 2 काय येणार आहे त्या ठिकाणी एन सी त्या ठिकाणी बरोबर आहे. ट्वाईस आलं. कसं म्हणणार तुम्ही तर याच्यात 2 घेतला एन सीची व्हॅल्यू काय घेतली बी अपॉन काय घेतलं 4n. 2 1 जा 2 2 जा काय झालं 4. वी ऑफ गेट व्हॅल्यू काय मिळालं 2n कळलं. आणि म्हणून रिलेशन काय सांगितलं आहे एन ओ विच इज इक्वल टू काय येणार आहे 2nc. एन ओ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप येणार आहे विच इज इक्वल टू ट्वाईस द फ्रिक्वेन्सी कोणाची येणार आहे क्लोज्ड पाईप.